जितकं जास्त तू मागशील तितकंच आयुष्य तुला डिनाय करेल, पण एकदा हे समजलं ना सगळं स्वतःहून तुझ्याकडे येईल. आज आपण द स्टबल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक या जबरदस्त पुस्तकातून एक असा कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. कधी तुम्ही असा विचार केला आहे का, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा एखाद्या व्यक्तीला मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करता, तेव्हा ती तुमच्यापासून दूर का पळायला लागते? जसं-जसं तुम्ही तिच्या मागे धावता, तसं-तसं ती आणखी जास्त कठीण होत जाते. तुम्हाला वाटत असेल की कदाचित तुम्ही पुरेसे चांगले नाही आहात किंवा कदाचित नशीब तुमच्या बाजूने नाही. पण थांबा, ही खरी गोष्ट नाही आणि आज आपण एका अशा क्रांतिकारी पुस्तकाच्या खोलात जाणार आहोत, ज्याने जगातील हजारो लोकांचे आयुष्य बदलले आहे. याचे नाव आहे डिटॅच टू अट्रॅक्ट आणि याचे लेखक आहेत केल्विन. हे पुस्तक तुम्हाला शिकवते की तुम्ही तुमच्या जीवनात प्रत्येक ती गोष्ट कशी आकर्षित करू शकता, जी तुम्हाला हवी आहे. पण एका वेगळ्या पद्धतीने हे तुम्हाला शिकवते की तुम्ही कसे मिळवणं सोडून द्या, जेणेकरून ती गोष्ट स्वतः तुमच्याकडे येईल. ही गोष्ट थोडी विचित्र वाटते, नाही का? पण हाच या महान रहस्याची ताकद आहे. तुम्हाला एक शानदार नोकरी, एक प्रेमळ नातं किंवा असामान्य यश हवं आहे का? तर मग हा प्रश्न आहे, तुम्ही त्या इच्छेला किती घट्ट पकडून बसले आहात? तुम्ही सतत त्याबद्दल विचार करता का? चिंतित राहता का? शांत राहू शकत नाही का? जर हो, तर हीच जास्त पकड ठेवण्याची भावना किंवा गरजेपेक्षा जास्त इच्छेची भावना तुम्हाला अपयश देत आहे. हे पुस्तक आपल्याला मानसिकता बदलण्याचा एक जादुई मार्ग दाखवते, जिथे मिळवण्याची बेचैनी संपते आणि आकर्षणाचा नियम काम करायला लागतो. वेगळं होणं किंवा सोडून देण्याची ताकदच तुमची आकर्षणाची ताकद आहे. म्हणून आज आपण केल्विनच्या या अद्भुत रचनेतील प्रत्येक बारकाईचा धडा समजून घेऊ आणि पाहू की कसं सोडून देऊ तुम्ही मिळवण्याची क्षमता अनेक पट वाढवू शकता. तयार व्हा एका अशा प्रवासासाठी जो तुम्हाला मानसिक शांतता आणि यश दोन्ही देईल. केल्विनची कथा थेट मनाला स्पर्श करणारी आहे. त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा भागही आपल्यापैकी अनेकांसारखाच संघर्षाने भरलेला होता. केल्विनने स्वतः अनेक नात्यांमध्ये असुरक्षितता आणि पाठलाग करण्याची भावना अनुभवली. त्यांना सतत असं वाटायचं की त्यांना त्यांच्या नात्यांना टिकवण्यासाठी किंवा कोणाला आपल्याजवळ आणण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते आणि ही सततची मेहनत त्यांना फक्त निराशाच देत होती. सतत अपयश आणि तुटलेल्या नात्यांनी त्यांना खोलवर विचार करायला भाग पाडलं. केल्विनने लक्षात घेतलं की जेव्हा ते एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला खूप जास्त महत्त्व देत होते, त्याला गमावण्याची भीती बाळगत होते, तेव्हा ती भीतीच त्या गोष्टीला दूर ढकलत होती. एका अर्थाने ते उलट आकर्षण निर्माण करत होते. त्यांना 2011ची आठवण आहे, जेव्हा ते एका खास प्रोजेक्टवर खूप मेहनत करत होते. ते इतके जास्त चिंताग्रस्त होते की ते यशस्वी होईल का नाही, की ते प्रत्येक मिनिटाला त्याबद्दल ताण घेत होते. आणि परिणाम असा झाला की त्यांच्या घाबरण्याने त्यांची क्रिएटिव्हिटी संपली आणि प्रोजेक्ट यशस्वी झाला नाही. इथून त्यांना पहिला धडा मिळाला, अत्याधिक आसक्ती किंवा पकड ही ताकद नसून कमजोरी आहे. त्यानंतर केल्विनने आकर्षणाचा नियम, पूर्वीचे तत्त्वज्ञान आणि मानवी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास सुरू केला. त्यांना कळलं की समस्या बाहेर नाही तर आत आहे. भीती आणि कमतरतेची भावना हीच ती नकारात्मक ऊर्जा होती, जी त्यांच्या इच्छांना दूर ठेवत होती. त्यांनी जाणून-बुजून त्यांच्या कामात आणि नात्यांमध्ये पकड सैल करायला सुरुवात केली. परिणाम चमत्कारिक होते. ज्या गोष्टीसाठी ते वेडे झाले होते, त्या शांत बसल्यावर त्यांच्या दिशेने आकर्षित होऊ लागल्या. ही जाणीव की स्वतःला हरवून न देता आणि जास्त प्रयत्न न करता देखील यश मिळू शकतं, त्यांच्या आयुष्यातील बदल घडवणारा अनुभव ठरला. या वैयक्तिक बदलानेच त्यांना डिटॅच टू अट्रॅक्ट लिहायला प्रेरित केलं, जेणेकरून ते हा अमूल्य धडा जगासोबत शेअर करू शकतील. केल्विनची ही कथा आपल्याला शिकवते की सर्वात मोठे धडे अनेकदा आपल्या सर्वात मोठ्या संघर्षातूनच जन्माला येतात. जास्त इच्छा करण्याची भावना ओळखा आणि तिला संपवा. केल्विन आपल्याला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा देतात की आपल्याला जास्त इच्छेची भावना ओळखावी लागेल. ही भावना नेमकी काय आहे? ही पकड काय आहे? ही एक असुरक्षिततेवर आधारित ऊर्जा आहे. एक असा भीतीचा भाव, जर मला हे मिळालं नाही तर मी आनंदी राहू शकणार नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत डेट करत असता आणि तुम्ही सतत फोन करून किंवा मेसेज करून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करता, कारण तुम्हाला भीती असते की ते तुम्हाला सोडून देतील. हीच असुरक्षितता, जास्त इच्छेची भावना आहे. ही
नकारात्मकता आकर्षित करते की केल्विन म्हणतात की आपल्या इच्छा म्हणजे एका बोटीप्रमाणे आहेत आणि जास्त इच्छेची भावना म्हणजे त्या बोटीला लावलेलं अँकर आहे. तुम्ही बोट पुढे खेचण्याचा प्रयत्न करता पण अँकर तिला पुढे जाऊ देत नाही. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही तुमची इच्छा सोडून देता तेव्हा तुम्ही विश्वावर विश्वास दाखवता की ही गोष्ट तुमच्या भल्यासाठी आहे आणि ती योग्य वेळी तुमच्याकडे येईल. त्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. केल्विन सांगतात की जेव्हा तुम्हाला जास्त इच्छेची भावना जाणवेल तेव्हा खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, जे होणार आहे ते होईल आणि माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळेल. प्रॅक्टिकल टिप म्हणजे तुमची इच्छा कागदावर लिहा. तो कागद कपाटात ठेवा आणि विश्वास ठेवा की तुम्ही तुमचं काम केलं आहे. आता विश्व आपलं काम करेल. आजपासून पुढील 7 दिवस दिवसातून 3 वेळा 10 मिनिटे शांत बसा आणि तुमच्या सर्वात मोठ्या इच्छेबद्दल बोला. इच्छेबद्दल विचार करून तिला मानसिकरित्या विश्वाला सोपवा आणि मुक्त वाटू द्या. स्वतःला प्राधान्य द्या आणि आत्ममूल्य वाढवा. आकर्षणाचा सर्वात मोठा रहस्य स्वतःपासून सुरू होतो. केल्विन म्हणतात की जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता तेव्हा तुम्ही बाहेरून मान्यता शोधता आणि हेच कमी आत्ममूल्य लोकांना तुमच्यापासून दूर ठेवतं किंवा तुम्हाला अशा नात्यांमध्ये टाकतं जिथे तुमचा सन्मान होत नाही. उदाहरणार्थ, जो व्यक्ती सतत स्वतःला इतरांसमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तो नकळतपणे लोकांना सांगत असतो की मी पुरेसा चांगला नाही आणि लोकही असुरक्षितता जाणवतात. आकर्षणाचा नियम तुमच्या बाह्य मेहनतीवर नाही तर तुमच्या अंतर्गत अवस्थेवर काम करतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता आणि स्वतःचा आदर करता तेव्हा तुमची ऊर्जा बदलते आणि तुम्ही एक चुंबक बनता जो सकारात्मक गोष्टी आकर्षित करतो. केल्विन सांगतात की स्वतःसोबत डेटिंग सुरू करा, स्वतःवर पैसे खर्च करा, स्वतःची प्रशंसा करा आणि तुमचे छंद पूर्ण करा. प्रॅक्टिकल टिप म्हणजे दर सकाळी आरशात बघून स्वतःबद्दल 3 चांगल्या गोष्टी बोला. आजपासून दररोज अर्धा तास फक्त स्वतःसाठी काढा. परिणामांपासून वेगळे व्हा आणि प्रक्रियेचा आनंद घ्या. केल्विन सांगतात की आपण परिणामांवर लक्ष न देता प्रक्रियेवर लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, जो लेखक फक्त बेस्ट सेलर होण्याचा विचार करतो तो लिहिण्याचा आनंद गमावतो, पण जो लेखक फक्त कथा उत्तम सांगण्यावर लक्ष देतो त्याचा परिणाम आपोआप उत्कृष्ट होतो. जेव्हा तुम्ही परिणामांशी जोडलेले असता तेव्हा तुम्ही भविष्यामध्ये जगता आणि तणावात राहता, पण प्रक्रियेवर लक्ष दिल्यावर तुम्ही वर्तमानात जगता. केल्विन याला फ्लो स्टेट म्हणतात. प्रॅक्टिकल टिप म्हणजे काम सुरू करताना स्वतःला सांगा, मी पुढील 5 मिनिटे फक्त हे काम करणार आहे. भीतीऐवजी आनंद निवडा. लोक अनेकदा काही गोष्टी मिळवू इच्छितात कारण त्यांना भीती असते की ती मिळाली नाही तर ते दुःखी होतील. ही भावना कमतरतेतून येते, पण जेव्हा तुम्ही कृतज्ञता आणि आनंद अनुभवता तेव्हाच तुम्ही समृद्धी आकर्षित करता. केल्विन सांगतात की तुम्हाला आधीच असं वाटलं पाहिजे की तुमच्याकडे सगळं आहे. प्रॅक्टिकल टिप म्हणजे दररोज रात्री 5 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. तसेच पुढील 5 दिवस दररोज कोणासाठी तरी काही चांगलं करा. मनोवैज्ञानिक आधार असा आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप जास्त इच्छितो तेव्हा मेंदू फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातो. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही तर शांतपणे आणि समजूतदारपणे काम करणं आहे. जेव्हा आपण कमतरतेऐवजी समृद्धीचा विचार करतो तेव्हा आपली ऊर्जा बदलते आणि संधी आपल्याकडे आकर्षित होतात. शेवटी या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की बाह्य आकर्षण हे आंतरिक डिटॅचमेंटचं परिणाम आहे. जितकं तुम्ही एखादी गोष्ट घट्ट पकडून ठेवाल तितकी ती दूर जाईल आणि जसं तुम्ही तिला विश्वासाने सोडून द्याल तसं तुम्ही एक चुंबक बनाल. म्हणून आजपासून तुमच्या सवयी ओळखा, भीतीऐवजी विश्वास ठेवा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. जर ही समरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेहमी आनंदी राहा, पुढे जात राहा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.